नमस्कार, मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचे सचिव। माझ्या शेजारी माझे स्नेही श्री राजेंद्र पाटील, सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे चेअरमन। आम्ही दोघंही गेले अनेक वर्षापासून कृषी क्षेत्राशी निगडीत आहोत आणि जवळपास 28 वर्ष आम्ही पोलीस सेवेत काम करून आता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही काम करीत आहोत। तर हे काम आमच्या संस्थेचं काय चालतंय या संदर्भात आणि या कार्यामध्ये आमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कृषी तज्ज्ञांच्या काही चांगल्या तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या फळपिकांच्या आम्ही तुम्हाला यापुढं प्रवास किंवा त्यांच्या यशोगाथा अवगत करणार आहोत। आज आपण ज्यांची यशोगाथा घेणार आहे ते गौडवाडी तालुका सांगोला या गावातील पोलीस पाटील श्री सोपान गडदे यांची आहे। ही यशोगाथा घेण्यापूर्वी याची पार्श्वभूमी सांगणं खूप महत्त्वाचं आहे। गेली 18 ते 20 वर्ष शाश्वत कृषी तंत्रज्ञानासंदर्भात मी आणि पाटील साहेब आम्ही काम करतोय आणि चांगलं कृषी तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये ज्या शास्त्रज्ञांनी किंवा इनोव्हेटिव्ह शेतकऱ्यांनी तयार केलेला आहे किंवा त्याचे यशस्वी काही प्लॉट घेतले त्याची माहिती आम्ही आमच्या माध्यमातून प्रचार प्रसार करत आहोत। आणि या कार्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून आमच्या पोलीस दलातील महाराष्ट्र पोलीस दलातील आदरणीय श्री अतुल कुलकर्णी IPS पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। आता हा प्रचार प्रसाराचा कार्य ज्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने करीत होतो त्यावेळेस लोकांपर्यंत पोचणं ही खूप महत्त्वाची जबाबदारी आम्हाला करावी लागत होती। आणि ज्यावेळेस सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा प्रमुख म्हणून श्री अतुल कुलकर्णी हे आले आणि त्यांनी अशी एक संकल्पना मांडली की आपण शाश्वत कृषी तंत्रज्ञान संदर्भामध्ये ज्या काही तंत्रज्ञानाच्या यशोगाथा आहेत किंवा जे तंत्रज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रायोगिक तत्वावरती आपण पोलीस पाटील यांना जबाबदारी देऊया म्हणून। आणि ती संकल्पना मला राजेभाऊ आणि आमचे अन्य सहकारी ज्याच्यामध्ये हनुमंतराव माने असतील किंवा आमचे जाधव साहेब असतील या सगळ्यांना आवडली। आणि मग ती संकल्पना आम्ही पुढे नेण्यासाठी आमच्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1100 पोलीस पाटीलांना ही अवगत केलं। त्यांनी ही खूप आनंदाने ही जबाबदारी स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आम्ही आता याला नाव दिलंय पोलीस पाटील सुवर्ण कृषी दूत। म्हणजे आम्ही जे काही वेगवेगळे कृषी शास्त्रातल्या यशोगाथा तंत्रज्ञान आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांना प्रशिक्षण देऊ, तर त्यांनी ते गाव स्तरावरती आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या शेतामध्ये ते ॲप्लिकेशन करायचं आहे। आणि आज अशा प्रकारचं एक इनोव्हेटिव्ह आमच्याकडं गौडवाडी तालुका सांगोला येथील डाळिंब उत्पादक शेतकरी ज्यांचं डाळिंब आज युरोपला निर्यात होतंय अशा श्री सोपान गडदे यांची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत। तर तत्पूर्वी आमच्या संस्थेविषयी 2 शब्द माझे स्नेही या संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील। राजेभाऊ, तुम्ही कल्पना द्या, आपण हे का स्थापन केलं आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय आपला? आपण हे स्थापन करण्याचं कारण असं आहे साहेब की शेतकऱ्यांना कमी खर्चात सर्व उत्पादन मिळालं पाहिजे। आज खर्च आणि विक्री त्यांची मालाची ही त्यांना न परवडणारी आहे। त्यासाठी खर्च कमी केला आणि उत्पन्न जास्त आलं तर ते फायदेशीर होते। हमी भाव मिळतात न मिळतात ह्याचा काही भरोसा नाही आहे। पण तरी सुद्धा आपला माल जर जास्त झाला, चांगल्या क्वालिटीचा झाला तर मार्केटमध्ये किंमत मिळते त्याला। ठीक, तर अशा पद्धतीनं विषमुक्त शेती करणाऱ्या लोकांचा समूह आमचा हा पोलीस किसान आहे। त्याचे मार्गदर्शक आपल्या भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारत कृषीरत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, त्याचबरोबर आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, ही सगळी मंडळी आज आम्हाला मार्गदर्शन करत आहेत। आणि लवकरच पंढरपूरमध्ये आम्ही प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचा देखील आमचा मानस आहे। त्यासाठी शासन स्तरावर देखील आमचे प्रयत्न चालू आहेत। धन्यवाद।